पासून कौतुक करतो, कारण इतकी छान इमारत मला वाटलं नव्हतं. जेव्हा मला कोपरगाव शहरामध्ये फोन आला, असलम भाईनी मला सांगितलं, डॉक्टर दीपक वगैरे त्यांनी सांगितलं, अमीन भाईंनी सांगितलं की आपल्या जिमचं उद्घाटनासाठी संगमनेरला जायचंय. तर मला असं वाटलं संगमनेर शहरामध्ये जिमचं उद्घाटन असणं आपल्या मोठ्या सिटीमध्ये. पण जुनेद भाई, तुमचं मी कौतुक करतो. तुमच्या या कुरण गावात येताना थोडाफार रस्ता खराब आहे असं वाटलं होतं, साधन पत्र्याच्या शेडमध्ये वगैरे जिमचं उद्घाटन असणार आहे. पण इथं आल्यानंतर मी खरोखर जुनेद भाई तुमचं कौतुक करतो आणि तुमच्या सगळ्या गावकऱ्यांचं कौतुक करतो, कारण ती हिंमत लागते. आणि तुम्ही जे केलंय ते खऱ्या अर्थानं आजची जी तरुण पिढी आपण जर बघितलं, सगळ्यात मोठं व्यसन, जगातलं सगळ्यात मोठं व्यसन जर असं तर मोबाईलचं लक्षात घ्या. त्या मोबाईलच्या इतके लोक व्यसनाधीन झालेत, वृद्ध असेल, तरुण असेल किंवा लहान बाळ असेल ते सुद्धा. पूर्वी बघा, लहान बाळ जर रडलं तर आई त्याला उराशी घ्यायची. उराशी घेतल्यानंतर त्या बाळाला कळायचं आपली आई आहे, कारण तिने 9 महिने त्या गर्भात काढलेले असतात. त्याला कळायचं आपली आई आहे, तेव्हा ते शांत बसायचं. पण आजच्या या आधुनिक जगातलं बाळ जर बघितलं, बाळ रडायला लागलं तर ती आई त्याला पहिले पर्समधून मोबाईल काढून देते. मोबाईल काढला का ते बाळ अतिशय शांत होतं आणि ते त्या मोबाईलमध्ये इतकं खोलवर जातं काय आई त्याची कौतुक करते. बघा, आम्हाला समजत नाही, ते बाळाला समजतं. पण याच्यावर विचार करण्यासारखी गोष्ट आहे, हा आधुनिकतेचा विजय का मातृत्वाचा पराजय, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आजच्या या मोबाईलच्या युगामध्ये बाकीचे व्यस्त आहेच, त्या व्यसनापासून खरंच आपण दूर राहायला पाहिजे. पण मोबाईल सुद्धा भयानक व्यसन आहे. त्या व्यसनापासून दूर राहण्यासाठी खऱ्या अर्थानं जिमचा उपयोग केला पाहिजे. आणि इतकी सुंदर जिम तुमच्या या कुरण गावामध्ये झाली, मी तुमच्या संपूर्ण कुरण गावाचं सुद्धा कौतुक करतो. आणि जुनेद भाई, जसं आमच्या कोपरगाव शहरामध्ये आमचे अमीन भाई, आमचे याकूब भाई यांनी जी जिम चालू केली, त्या जिमचा तुम्हाला संदर्भ देतो मी छोटासा. अतिशय गोरगरीब कुटुंबातील, मग तो कुठल्या धर्माचाही बघितला जात नाही, ज्याला खऱ्या अर्थानं गरज असेल त्या माणसाला हे 1 रुपया सुद्धा त्याच्याकडून घेत नाही. खरंच गरज आहे, जो खायला मोहताज आहेत. पण असे लोक जिमला जाण्यासाठी ज्यांना इच्छुक राहतात, अनेक फी राहतात, आपल्याला माहिती आहे, डिपॉझिट असतं, महिना असतो, अशा लोकांना परवडत नाही. या लोकांना सुद्धा ते प्रवेश देतात आणि त्यांचं चांगलं शरीर बनवून खऱ्या अर्थाने या समाजाच्या कामासाठी, या देशाच्या कामासाठी ते शरीर आपलं काम येतं. तुमच्या कोरण गावात येत असताना रस्त्याची अवस्था आम्ही बघितली. आता जुनेद भाई, तुम्ही या जिमच्या माध्यमातून तुमच्या या गावातली पिढी अशी तयार करा, इतकी मजबूत तयार करा का जो कोणी राजकारणी तुमच्या गावात मतं मागण्यासाठी पहिले तो रस्ता करून घ्या तुम्ही तुमच्या गावात येण्यासाठी, तर तुमच्या गावाचं कल्याण होईल. थोडं राजकीय बोललो मी, पण गरज आहे आज त्या गोष्टीची. कारण तुमचा पहिलवान जेव्हा रोडने जाईल, तो जर तिने धूळ खाल्ली, धूळ जर त्याच्या शरीरात गेली तर त्याचं जिम आणि त्याचं ते शरीर कमवण्याचं काहीच कामाचं नाही आहे. त्यासाठी आजूबाजूचं वातावरण सुद्धा तितकं पोषक पाहिजे संघटित होण्यासाठी. आणि आपली आपली एकामेकावरची निष्ठा असलीच पाहिजे, तरच अशी जिम, अशा व्यायामशाळा खऱ्या अर्थाने उपयोगात येतात. निष्ठा कशी असावी त्याचं एक छोटंसं उदाहरण तुम्हाला मी देतो. ज्यावेळेस आपल्या देशाचा स्वातंत्र्याचा लढा सुरू होता, त्यावेळेस ब्रह्मदेशामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस तिकडे होते. आझाद हिंद सेनेची त्यावेळेस त्यांनी स्थापना केली आणि भारत देशामधील त्यावेळेसचे सगळे समाजाचे तरुण, मग ते हिंदू असतील, मुस्लिम असतील, ख्रिश्चन असतील, शीख असतील, सगळ्या तरुणांना त्यांनी एका रेडिओच्या एका मुलाखतीमधून त्यांनी आव्हान केलं, आझाद हिंद सेनेची स्थापना झाली, हा देश स्वातंत्र्य करण्यासाठी आपल्याला जी लढाई करायची आहे त्या लढाईमध्ये सगळ्यांनी सामील व्हा. त्यात कुठली जाती धर्माची अट नव्हती. त्यांचे कमांडर ढिल्लो नावाचे एक त्यांचे कमांडर होते, त्यांना भारत देशामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पाठवलं. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सांगितलं का जा तुम्ही भारत देशामध्ये जा, या देशाच्या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये, या लढ्यामध्ये सगळ्या समाजाच्या तरुणांना समाविष्ट करून घ्या, त्यांना भरती करून घ्या, देश आपल्याला स्वातंत्र्य करायचं आहे. त्यानंतर कमांडर ढिल्लो भारत देशात आझाद हिंद सेनेमध्ये सैन्य भरती करण्यासाठी निघाले. त्यावेळेस सुभाषचंद्र बोस यांनी एक प्रश्न त्यांना निक्षून विचारण्यासाठी सांगितला का तो सैनिक, तो तरुण सैन्यामध्ये भरती झाल्यानंतर त्याला एक प्रश्न निक्षून विचारायचा, बाबा तू भरती झालाय, तू सैन्यामध्ये पात्र झालाय, पण तू तुझ्या कुटुंबामध्ये एकुलता एक तर नाहीस ना. जर कुटुंबात तुझ्या एकुलता एक असेल तर तू परत जा, जर तू एकुलता एक नसेल तर तू सैन्यामध्ये भरती होऊ शकतो.
अशा पद्धतीने कमांडर ढिल्लोला सांगितलं. कमांडर ढिल्लो त्यावेळेस भारतात आले. पंजाबमधील त्यावेळेचं ते हरियाणामध्ये त्यावेळेस ती सैन्य भरती सुरू झाली. सगळे समाजाचे तरुण लाईनीमध्ये उभे राहिलेत. अनेक जण भरती होऊ लागले. जे भरती व्हायचे त्यांना तो प्रश्न विचारला जायचा, बाबा तू तुझ्या कुटुंबामध्ये एकुलता एक तर नाहीस ना, असेल तर त्याला परत पाठवलं जाईल, नसेल तर त्याला भरती केलं जाईल.